अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मतदानासाठीचे इलेक्ट्रॉनिक मशीन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली आहे। खासदार विखे यांच्या या मागणीचे काय परिणाम होतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले। त्यासाठी त्यांनी एका मतदान केंद्रासाठी 47,200 रुपये याप्रमाणे एकूण 18,88,000 रुपयांचे शुल्क देखील भरले आहे। ईव्हीएमवर आक्षेप घेणारे विखे पाटील हे भारतीय जनता पार्टीचे पहिले पराभूत उमेदवार आहेत। दरम्यान पराभवाचा धक्का बसल्यानंतर सुजय विखेंनी 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे। लोकसभा निवडणुकीआधी अजित पवार गटातून शरद पवार यांच्या गटात सामील झालेल्या निलेश लंके यांनी सुजय विखेंविरोधात निवडणूक लढली। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात त्यांनी सुजय विखे पाटील यांचा 28,929 मतांनी पराभव केला। निलेश लंकेंना 6,24,797 मते मिळाली तर सुजय विखे पाटील यांना 5,95,868 मते मिळाली। सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात अटीतटीची लढत झाली। सुजय विखे पाटील यांनी 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांच्या विरोधात 2,81,000 मतांनी विजय मिळवला होता। डॉक्टर विखे पाटील यांनी 10 जून रोजीच निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती, मात्र याबाबत सुजय विखेंच्या कार्यालयाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली। जिल्हा निवडणूक विभागाने याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला प्रस्ताव पाठवला आहे। हा प्रस्ताव भारतीय निवडणूक आयोगाकडे जाणार आहे। 45 दिवसांच्या आत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली तर न्यायालयाच्या परवानगीने पडताळणीचा निर्णय होणार आहे। जर कोणी न्यायालयात गेले नसल्यास निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही होणार आहे। कुठल्या ईव्हीएमवर आक्षेप? अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा येथील 10, पारनेर 10, नगर 5, शेगाव पाथर्डी 5, कर्जत जामखेड 5, राहुरी येथील 5 अशा 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केली आहे। गावकरी न्यूज ब्युरो रिपोर्ट डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखरावरून। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 8508। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।